अश्विनी ते डबा घेतला का? हा घेतलंय सगळं. ऐका ना, संध्याकाळी येताना भाजी घेऊन या. घरातलं राशन पण संपलंय, थोडं घेऊन या. मामांजींना कसं आता जायचं होत नाही ना, कशाला उगाच त्यांना त्रास. हा आजपर्यंत त्यांनी आपल्यासाठी किती कष्ट केलेले आहे. बरोबर तुझं. आणि त्यांच्या गोळ्या पण घेऊन येताना मेडिकल मधनं. अगं तू हाय म्हणून तर मला काळजी नाही. कामावर मन लागतं माझं. हा ना, कसं आहे आता दादांना जास्त होत नाही काही, दुखू राहते. आता मी नाही बघणार तर कोण लक्ष देणार सांगा बर. लक्ष ठेव त्यांच्यावर, काय लागलं बिगलं तर लगेच द्या. हा त्यांना उन्हा तिकडे जाऊ नको. नाही नाही, अजिबात नाही. अहो त्यांना मी उन्हात जाऊ देत नाही. हा. बसा म्हणत असते घरात. हा हे काय आले काय रे भाऊ, चालला का कामाला? हा कामावर चाललोय. हा, काळजी घे जरा स्वतःची बर का. मी घेतो माझी काळजी दादा. हा हा. तुम्ही बी तुमची काळजी घ्या. उन्हा ताना तिकडे नका गप्पा मारीत बसू. कसं आहे, माझ्या जीव लागत होतो. माहिती मला. एकूण चेकच येतो. हा काही नाही, माझी नाही काळजी करायची एवढी. हा. तुम्ही आराम करा, जेवण बिवण टाइम. हो 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 हो, तुम्ही नका काळजी करू, मी घेते त्यांची काळजी व्यवस्थित. हा बरं येऊ मी. हा ये दादा. हा चल येतो का. हो व्यवस्थित जा. हा सुनबाई. हा. शेण टाकून घ्या पटकन. हा? शेण टाकून घ्या. अरे या इथपर्यंत पोरगा गेला, अजून लगेच तो झालं का सुरू? जेवढं सांगितलंय तेवढंच करायचं. काय सुनबाई, या इथपर्यंत लेकरू गेलं तर लगेच माझ्या हाड भाड लगेच चालू केलं का तो? का शेण उचला, रोज हे काय उचला. होतं तुम्हाला घरात माहित नाही का? हा माहिती ना. आणि मी काही जेवण बिवण करणार नाही. तिकडे हाताने बनवायचं आणि हाताने खायचं. काय 5 वाजेपर्यंत तिकडे घरात यायचं नाही, कळलं का? ते पाणी भरून घ्या, ते झाडून घ्या, सर्व काम करा. जेवायला तर ते कमीत कमी. मी करणार नाही. तिथं पीठ आहे, सर्व आहे, वस्तू माहितीये त्याला तुम्हाला, तिथं करून खायचं. सोनबाई, मी आजूक हाताने कधी केलंय का? हो हा, हाताने कधी स्वयंपाक केलंय का मला म्हणजे? हातपाय येतो का? घातलं ना आजपर्यंत तुम्हाला करून, तुमच्या मड्यावर घातलं ना. तुम्ही जा तोंडाला लागू नका, जावा करून खा जावा. आ काय झालं तुम्हाला? धंदकट आहे काम करायला आणि खायला. कशाला पाहिजे मोबाईल म्हातारपणी? आणि तुम्हाला काय वाटलं लेकासमोर मी गोड गोड बोलते? अजिबात नाही. आणि ते मला जमणार पण नाही, कळलं का? आणि तुमची माया करायला मी काय एवढी इडे का? तुमला खाया पिया घालाय नोकर नाही मी तुमची. चला निघा इथनं. ते मोबाईल तरी ते तेवढं. अरे निघा म्हणलं तर कशाला मोबाईल पाहिजे? ते भजन बिजन राहतं त्याच्यात. कसलं भजन? आता कशाला भजन ऐकताय? तुमच्या गौऱ्या इकडे शेणात चालले की. चला निघा बाहेर. मारायचं तर पडायचं ते हिथं थांबलंय आमच्या मूळस्थानी. दूध तापलंय आता, दूध भाकर तरी खातो. सोनबाई भाकर देते का नाही काय नो, तिला मागून पाहतो आता. दर हिथं बसलंच आलं त्या दुधावर टपकलंच. कुणी सांगितलं तुम्हाला इथं दुधाला हात लावायला? हा? दुधाला हात लावाय कुणी सांगितलं? दुधाला हात लावायला? भूक लागली होती, मी तापिलंय दूध. गरम तापवलंय? केलंय, कोणी हा. तापवलंय? मी मला- तापवलंय. सारखा बाजूला दूध भाकर खावत. दडर कुठलं कुठं काय ठेवा, कुठं काय नाही, सारखं हे घे ते घे चालूच असतं. आणि तुम्हाला किती वेळेस सांगितलं? तिकडे जाऊन खायला सांगितलं का इथं बसायला सांगितलं होतं? सोनबाईला खायला नको असं करू. मला उलट उत्तर देता. तू म्हातारी गेली वर्तन करून तसं जायचं ना. आ काय विचारते मी? अजिबात ह्यातलं काय सांगायचं नाही लेकाला. जे घरात काय होतं ते कळलं का? मग आणि मी फक्त माझ्या नवऱ्याला जीव लावती, तुम्हाला नाही लावत, कळलं का? सोनबाई, तुम्ही तुमच्या बापाला असंच केलं असतं का? काय? हा? तुमच्या बापाप्रमाणे आहे मी. हा, माझ्या बापाचं नाव काढायची तुमची लायकी तर आहे का? काय चुकलं माझं? काय चुकलं? मी काय पाप केलं? माझा बाप भिकारी नाही, कळलं का? माझ्या घरी नोकर चाकर आहेत. तुमच्या ह्या लेकामुळे मी तारीख, कळलं का? म्हातारे माझ्या बापाचं नाव घेतो. सोनबाई, मी काय पाप केलं सांगा बरं? हा? नरडक टाकून टाक वाटतंय. मर्ज की जा तिकडे साडसती. डोक्याला ताप झालाय काय? उठ हा? उठ सोनबाई, उठ म्हणले. उठ उठ उठ. आता असं वाटतंय ना ह्याला मारूनच टाका आजच्या आज. सोनबाई तसं नका करू. हा? कसं नका करू? कसं पूजा करू तुझी? पूजा करू का? अहो, मी माझ्या प्रमाणासाठी लय काटे घातलेले आहेत. काय घातलं? काय घातलं? उपकार केलं माझ्या? उपकार केलं का? हा त्याचं लग्न करून दिलंय मी. मग काय केलं? काय हा? झालं लग्न केलं म्हणून? सोनबाई घरात आणली मी. हा मग काय करू? अहो, माझी लेकी सारखी बाई तू. ऐ, मी तुझी लेख होय भिकार. तुझी लायक आहे का तुझी लेख म्हणायला? चल निघित ना. तसं नको करू. आणि नीट म्हणलंय ना. हिला तर राहू दे ना. चित्त राहू दे, चित्त राहू दे. काय लापट आहे?
जा म्हणलो तर जात नाही, तिथनं हिथं येते आणि हिथनं तिथं जाते आणि सारखं खादीला पाहिजे. चांगलं दूध खायला आले की 1 लिटर सकाळी मी दूध घेतलेलं बाई, एवढं दूध मला पुरतंय का? माझ्या नवऱ्यासाठी आणि माझ्यासाठी लागतं. हे काय बारक्या पोरांसारखं दूध पिते. हा, तिकडे जाऊन कुठं धडकं नाही पण एखाद्या गाडीला. 2 दिवस दुःख येईल पण नंतर बाकी दिवस आनंदातच निघतील ना. हा, आमच्या नवऱ्या बायकोची. चल तात्या तात्या हो. अहो काय आलं इथं कोण झोपले तुम्ही? आला कर भाऊ. हा तुम्ही इथं का झोपले पण? अरे मी झोपलो, आता काय सांगू तुला, कमून झोपलोय. आज झोपायचं ना, आतमध्ये होते ना जागा, असं काय इथं काऊन झोपायला आले? आतमध्ये नाही भाऊ, मग इकडंच आहे गोट्यात आता. का म्हणून असं काय झालं? हा, काय सांगू तुला, सोनाने नाही हाल हाल चाललेत माझ्यावाले. वहिनी हा वहिनी हा, काय केलं त्यांनी? काय केलं आता, ते पोरग जात आहे नोकरीला. हा हा, ते फक्त सकाळी जर आला, समजा संध्याकाळी जर आला हा तर ते घरी निघून कामाला जाऊस तो रे जण ती माझ्या सगळं गोड 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 बोलाते आणि नंतर काऊ कटू करते. मरणाची मला लय त्रास देते ती, लय लय म्हणजे लय त्रास देते ती. अहो, तुम्ही जेवण केलं का मग? कशाचं भाऊ, टोकळा नाही, पाणी नाही, काही नाही, काहीच नाही. दूध तापिलं होतं तिथं, ते दूध घेऊन गेली ती. हो. लय अवघड चाललं भाऊ. हे असं काऊन का झालं वहिनी पण? आता काय, आता मीच फसलो भाऊ पोराचं लग्न करून. हा, तेव्हा तर चांगली होती ती पोरगी. हो, तिने नंतर त्याने ते असं रंग बदलेला तिने. तुम्ही डासपूस करते रे भाऊ, मला लय लय. हो, मग तुम्हाला इथं का पाठवलं का त्यांनी? इकडे पाठीलंय मला. यायला माहिती का, अक्षयला माहिती का हे सगळं? नाही नाही, त्याला नाही माहिती. मग तुम्ही काऊन नाही सांगितलं त्याला? नाही, मी नाही सांगत त्याला, का रे माझ्या लेकराचं आता प्रपंच आहे, नवीनच आहे. हो, आपण मग तुमच्या अशा हलकं झालेत ना मग ते. हालाचा नाही विषय भाऊ, त्यांचा प्रपंच कशाला मोडायचा माझ्यामुळं. हो, हा, त्यांच्यात भांडणं लागतील. नाही नाही, मी सांगतो अक्षयला. मग नको नको भाऊ, त्याला नको सांगू. हा? अरे तुला तर माहिती आहे ना, हा? तुझी चुलती कधी वारलेली, तो लहान होता, एवढा एवढा होता तेव्हाच वारलेली कधी. हा, माहिती कधी. माहिती. तसं मी आहे ना, त्याला त्याचा सांभाळ केलाय मी. हो, तळाच्या हातावर पोडावर त्याला सांभाळलंय मी मरणाचं. हा, लहानचा मोठा केला, त्याचं शिक्षण केलं. हा, सगळं माहिती आहे मला. मी काय आज आहे तो उद्या रे. हा, त्याच्यामुळे नाही, असं काय बोलता तुम्ही? त्यांचं नको समजून तुटायला भाऊ. हो, आपण हे समजलं पाहिजे ना, किती दिवस तुम्ही असेच राहणार आहे? आता काय करतो, आलं भोगाची. हो, मी एकदा बोलून बघितलं असतं त्याला. नको नको, काय नको बोलू भाऊ. नको का? हा, भाकर बिकर असली तर घेऊन ये. हा, मग हे सांगायची गोष्ट आहे का, मी घेऊन येतो तुम्हाला. हा, मी नाही काय तर खायला घेऊन येतो तुम्हाला. पडत होतो रा. हा, इथं नका, थोडं दुसरीकडे झोपा. दुसरीकडे कुठं झोपत आता. मी आलो, घेऊन येतो मग. हा? वा 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 वा, चुलत्याच्या आणि पुतण्याचं चांगल्याच गप्पा चालल्या त्या. आ, काय झालं काय हो सुनबाई? भाऊजी, काय नाही, मी आलो होतो त्यांच्याकडे असंच. असंच हा, घरी यायचं ना, इथं काय काम आहे तुमचं? घरीच येत होतो, ते इथं बसलेले होते. हा का? हम्म. काय 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 सांगत होता? काय नाही सांगितलं नाही त्याला. नाही, काय काय सांगितलं नाही. सांगितलं नाही? माझ्या पुतण्या- आतापर्यंत काय सांगत होता? हा, मी काय- सर्व ऐकलंय. काय काहीच सांगितलं नाही काय सांगितलं भाऊजी? नाही, नाही, काय सुनबाई. सांगितलं नाही, उलट ते बसले होते, ते त्यांचं काम करत होते म्हणले. काय ऐकलं नाही ना? निघा मग आता इथनं. अहो, तुम्ही हे जे त्याचे घरच हिंडत असता, हे घरी काय चाललंय, त्याच्या घरी काय चाललंय, दुसरा उद्योगच नाही म्हणून तर 30 वर्षाचा दगुरडा झाला तर अजून तुमचं लग्न नाही झालं, कोणी पोरगी देत नाही असले, हिथलं तिथं तिथलं हिथं करायचं. आणि घरी यायचं असेल ना तर ते अक्षदादा असल्यावर यायचं, कळलं का? निघा. आणि ती ह्या भाकरी तुकडा म्हणत होता, आम्हाला काही भीक लागली नाही, आमच्याकडे मस्त भरपूर दिले आम्हाला, नको तेवढं जावा. विचारलं वहिनी फक्त, बाकी आ, विचारलं होतं मी त्यांना. तुम्हाला हाय का घरी भाकरी तुकडा खायला? हा, हाय का? जाऊन दे, हा? येतो मी. भाजी द्या, कालवण द्या, भाकरी द्या, शेजारच्या घरी फिरत असता, जावा. येऊ का? काय येऊ का? निघो. जणू काय पाहुणा आल्यागतच करतोय, येऊ का? आणि काय हो? हो? हा? काय? तुम्ही काय त्याला भाकरी तुकडा सांगायला लागला का आणायला? भीक लागली का एवढी काय अब्रू घालवायला लागला का आमच्या इथं बसून? जा ना तिकडे माळाच्यावर तुझं काळ कर, जा बाबा, कशाला इज्जतीचा कचरा करायला लागलाय आमच्या इथं. एकुलता एक लेख आहे, अगं. त्याला तर परपंच करू दे. तू तर तू नाही देत, ते आणि देत त्याला आणू देत त्याचा.
मी देत नाही किती मग? खोटं बोलतोय म्हातारी बाई. 2 ग्लास दूध पिलं आणि म्हणतोय तू देत नाही हा? 2 ग्लास पोट आहे दूध पिलं तुझं? का? काय आहे हा? होत तसंच बघूला घेऊन गेली तू तिकडे. अगं बाई 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 2 ग्लास पिली म्हणते. काही गवत दिवत हे करायचं ना, काढायचं ना, झाडाय लोटायचं आ सुनबाई नको हाल करू एवढे रे. नको फल करू. आयो. एक करा काय कळलं ना, कुणाला काही सांगा नाही, पटकन झाडून लोटून घे आणि लेका यायच्या आधी घरात यायचं 5 वाजता. तुला चहा देते आज, जेवण नाही दिवसभर. सुनबाई सर इथं शेरडांचं खायला सांडून ठेवलं, त्याला काय आणायला लागतंय बी. कशी भेटली कसं नाही रे देवा. बरं झालं आपले घेतला. पोटातले दुखायला लागले. जरा आराम करतो घरी जाऊन. चालवणं बी होत नाही. नाही का शेव ठुली का काय मुंग्या लागल्या असतील काय. खाऊन तरी घेऊ जाऊ दे मूर्ती. मुंग्या का लागणार. आणा इकडं. कुणी घ्यायला सांगितलं? ह्याला मुंग्या लागल्या ठेवलं, लगेच त्याला हात लावला. काय हो कशाला लेग गेला का लगेच येत आहे? तुम्हाला सांगितलं ना 5 वाजता यायचा, चहा भेटेल तेवढा. आ अगं मग 5 वाजलेत ना. नाही जेवण कमीत कमी चहा तरी दे मग. कुठल्या 5 वाजल्याच्या? कुठलं घड्याळ चालतंय तुमच्या कशी? कुठल्या अगं 5 सुनबाई. वाजल्याच्या? कुठल्या 5 वाजल्याच्या? कुठल्या 5 वाजल्याच्या? सुनबाई तो पाया पडत मला मारू नको गाड्या. पाया पडाय मी देव नाही, शिळ नाही मी कुत्र्याला टाकल, पण तुला देणार नाही. कळलं? सुनबाई हा मी असं हे करते का तू? अगं म्हणलं मारलं? तुला मारलं म्हणजे तू माझ्या बापावर हात उचलती. नको भाऊ नको मारू. माझ्यामुळं कशाला मारतो तिला. तुमच्या प्रपंचाचं कशाला नाश अहो करा. दादा कसला प्रपंच आहे? काय करायचं असं बाई संग प्रपंच करून जे माझ्या बापाला जीव लावित नाही. हा म्हणजे मी असतानाच गोड गोड बोलती आणि नंतर माझ्या बापाचे हाल करते का तू? हा हे करते तू. हो नुसतं वर गोड गोड बोलती की तुमच्या बापाला बी जीव लावते, माझ्या बापासारखं जीव लावते आणि हे करते तू. काय केलं मामाची? मी तुम्हाला सर्व व्यवस्थित देते ना वेळेवर. हा, किती खोटं बोलता दादा तुम्ही बी. अहो मी माझ्या डोळ्याने बघितलं. अरे भाऊ अहो कशाला सहन करता तुम्ही या गोष्टी? हो मला निदान एकदा तरी सांगायचं ना. अरे भाऊ तसं नाही. तो यामुळेच चाललं होतं. नको आता मग मला माहिती 3 वर्ष झाले. 3 वर्ष भाऊ मी सहन करून राहिलोय का तुमच्या प्रपंचात नको अडचणी यायला. अहो, दादा अहो तुम्ही लहानचं मोठं मला कसं केलं मला या गोष्टीची सगळी जाणीव. आणि तुम्ही कशाला सहन करता माझ्यासाठी? आणि काय गरज आहे अशा बाईला इथं घरात ठेवायची? तुला माहितीये का मी जर रुसलो ना कधी लहान असताना तर माझा बाप मागे शाळेत यायचा. मला शाळेतून हॉटेलला खायला न्यायचा. मला समजवायचा. मला सगळ्या गोष्टी सांगायचा की भाऊ असं नसतं. अगं किती कष्ट केले त्या बापाने माझ्यासाठी हे फक्त मला माहिती. आणि तू देवासारख्या बापाची हाल करते. तू इथं अजिबात राहायचं नाही. हिला घरात ठेवायचंच नाही आपल्याला. नाही, जाऊ दे भाऊ. माझ्यामुळं कशाला तुमच्या प्रपंचाचा तुम्ही नासधूस करता. मीच जातो कुठंतरी. अजिबात जायचं नाही. आपण दोघंच राहू. म्हटलं मी तुम्हाला खाऊ घालीन काय असेल ते भाकर तुकडं कसं जमन तसं तुम्हाला करून खाऊ घालीन. पण ही बाई घरात नको. जी बाई माझ्या बापाची हाल करते ना तुझा बाप असं असं केलं असतं का तू? चुकलं माझं, मला समजलंच नाही. अगं आता काय इथून पुढे नाही करणार. खरंच मामांचे अगं काय चुकलं. काय चुकलं का माझ्या बापाची चुकी झाली की मला फायदा केलं, मला लहानचं मोठा केला, मला एवढं शिकवलं, एवढं नोकरीला लावलं. ही चुकी केली का माझ्या बापाने? का हे भोगण्यासाठी केलं हे सगळं? चुकलं ते मला शेजारच्या बाईने सांगितलं होतं म्हणून. नाही तू पिशी भर आणि तू निघ. नाही ना हो. तू निघ. नको नको अक्षय जाऊ दे. नको आता. म्हणजे मी तुमच्या पाया पडते. खरंच मी माझ्या मनात नाही केलं. ती शेजारच्या काकूनी सांगितलं होतं म्हणून मी बोलत होते. जाऊ दे भाऊ. एवढं माफ कर. जाऊ दे. बघ बघ किती मोठ्या मनाचा आहे माझा बाप. एवढं सगळे हाल करून तुला मोठ्या मनाने माफ केलं त्याने. तू त्याचे हाल करते माहित नव्हतं मला. परत अशी चुकी करशील का? कधीच नाही. मी चुकी केली तर मी स्वतः घर सोडून जाईल, पण मी नाही चुकी करणार. दादा
काय चुकलं असेल काय तर नाही, काय मी माफी मागतो. काय राग मानू नको. नाही नाही नाही, मी तवाच सोडून दिलं भाऊ, राग नाही मानित. चल चल, रडू. चल घरात आता.